प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली आणि होत्याचं नव्हतं झालं। धुळ्याहून आलेल्या एसडीआरएफच्या जवानांवरती काळाने घाला घातला आणि 3 जवान अहमदनगर जिल्ह्यातील नदीच्या बंधाऱ्यात बेपत्ता झाले। अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक गावाजवळील प्रवरा नदीपात्रात एसडीआरएफ पथकाचे 5 जवान आणि त्यांच्या मदतीला एक स्थानिक नागरिक बोट घेऊन पाण्यात उतरले। पाण्यात भोवरा निर्माण होऊन एसडीआरएफ पथकाची बोट पलटली आणि पाहता क्षणी 6 जण ही पाण्यात बुडाले। यातील 5 जवानांना बाहेर काढण्यात आलं, मात्र 3 जवानांनी जीव गमावला तर 2घांचे प्राण बचावले गेलेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की 22 जानेवारीला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन जेडगुले आणि सिन्नर तालुक्यातील सागर जेडगुले हे दोघेही तरुण अंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदीपात्रात उतरले होते। अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही जण बुडाले। स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुल याचा मृतदेह बाहेर काढला, मात्र अर्जुन जेडगुले याचा शोध लागला नव्हता। 23 जानेवारीला सकाळी धुळे येथून एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं। एसडीआरएफच्या जवानांचं शोधकार्य सुरू झालं आणि त्याच ठिकाणी 6 जणांची बोट उलटून ते देखील पाण्यात पडले। एसडीआरएफच्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली। जीवाची बाजी लावून एसडीआरएफचे जवान सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न करत होते, मात्र निसर्गाच्या पुढे कोणासही चाललं नाही। दुसऱ्याला शोधायला आलेल्या जवानांनी आपला जीव धोक्यात घातला आणि दुर्दैवाने त्यांचा देखील जीव गेला। यामध्ये एसडीआरएफचे पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, ड्रायव्हर वैभव सुनील वाघ यांचा कर्तव्य बजावत असताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला, तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार आणि कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं। त्यांची प्रकृती आता स्थिर असून ते उपचार घेत आहेत। तर एसडीआरएफच्या मदतीला गेलेले सुगाव बुद्रुक येथील स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि 22 जानेवारीला बुडालेला तरुण अर्जुन रामदास जेडगुले याचा शोध अजूनही सुरूच आहे। आपल्या डोळ्यादेखत सहकाऱ्यांना बुडतानाचा हा थरारक प्रसंग जीवाला हादरवून टाकणारा होता। घटनास्थळी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर किरण लहामटे, खासदार सदाशिव लोखंडे यांनी पोहोचत घटनेची पाहणी केली। संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ करायला लावणारी ही घटना। एसडीआरएफच्या मदतीला गेलेला स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि अर्जुन जेडगुले याचा शोध अद्यापही सुरूच आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाचे शर्थीने प्रयत्न सुरू आहेत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मयत जवानांना मानवंदना देण्यात आली। त्यानंतर विखे पाटील यांनी गणेश देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि आर्थिक मदतीसह वेगाने शोधकार्य करण्याची सूचना प्रशासनाला दिली।